खेळ मांडला, खेळ मांडला. ये साहिल, थोडंसंच साहिल, चल ना. ये ये साहिल, मला कसं तरी होतं. काय झालं साहिल? काय होतंय? काय झालं? ये आपण तिथं बसूया. ये ये साहिल. ये साहिल, बस बस. काय होतं साहिल? रडू नको साहिल. काय होतं साहिल? साहिल, काय झालं? साहिल, काय होतं? साहिल, उठ ना साहिल. डोळे उघड ना साहिल. काय झालं? बोल ना माझ्याशी. साहिल, डोळे उघड ना. बोल ना माझ्याशी. साहिल, काय होतंय? चक्कर येऊन पडलाय. कुठे दवाखाना? इथून पुढे गेल्यावर उजव्या हाताला एक दवाखाना आहे, तिथे घेऊन जा त्याला. जागा साहिल, साहिल, कुठं बी नको जाऊ. मी आले. मी डॉक्टरच नाही घेऊन येते. हा साहिल, आलेच मी. कशाला गर्दी केली? नाही, हा मुलगा पडला बघा. कोणाचा आहे काय माहिती नाही. अरे बापरे, कोणाचा पोर आहे? हे मुलाला बघा काय झालंय ते. चक्कर आली
वाटली पोटात. हो, बघा जरा. ए पोरा, ए पोरा, अरे डोळे उघड की. ए पोरा, कवापासून पडलाय पोर. ए पोर, अरे काय माणूस की हाय की नाही हा. पोरीचं चक्कर येऊन पडलं आणि तोंड उघडं टाकून बघत राहिलाय. ए पोरा, ए बाई, अगं जरा पाणी करी हार तोंडावर मारा ना. ए पोरा, कोण बिलय लागते. ए पोरा, उठ उठ. चल घरला घेऊन जा. हो, भीती वाटते. डोळे उघड. कोणी एकट्याला टाकून गेलं बाई पोराला. साहिल, साहिल, साहिल कुठे आहेस? साहिल, कुठे आहेस साहिल? कुठे गेला साहिल? इथंच होता. काका, इथं माझा भाऊ होता. इथंच पडलेला. कुठं गेला हो? तो पोरगा पाहिला ना, हा, तुम्ही बघितलं काय चटणी? इथंच होता. त्याला एक बाई घेऊन गेली. काय? एक बाई घेऊन गेली? एकली होती की कोणी होतं तिच्यासोबत? नाही, एकटीच होती. एकली होती. म्हणजे कोण होते ती? माहिती आहे तुम्हाला? सांगा ना कोण होती? नाही, मला काय माहिती नाही, पण ती त्या मुलाला घेऊन गेली. येतो बाळा. आबा, भूक लागली. काहीतरी खायला द्या ना. मुसळ घालू का तुझ्या नारड्यात? खायला द्या. मी काय करू? भूक लागली. मी तरी काय करू? तुझ्या मायाला विचार. मगाशी गेली बडबड करून मला. तिलाच माग जेवायला जा. पण ती हाय कुठं? मला काय माहित, मला काय माहित. तू शोध तिला, जा शोध जा. ए श्रेया, जरा चटई घाल पटकन. काय कोण आहे? अहो, लहान पोरग रस्त्यात बेसूत पडलं होतं म्हणून घेऊन आले घरला. घेऊन आले? घेऊन आले? हे काय धर्मशाळा आहे? अहो तसं नाही, मला दया आली म्हणून घेऊन आले बघा. आपली कोणाला कशी दया येत नाही कोणाला ठाऊक. या घरातल्या लेकराला खायला काय रे तू? ह्याला घेऊन कसं आणलंस तू? ह्याला काय खाऊ घालणार तू? अहो तुमच्यात काय माणुसकी नावाची गोष्ट आहे का नाही? हा, कशाला पाहिजे माणुसकी? पोट भरलं ना की असते माणुसकी. इथं पोटात काय कसली माणुसकी?
इथं घरातली पोरं सांभाळते ना आपल्याला. हे नवीन आणलं तू कसं काय खाऊ घाललं घालून तू? म्हणजे या पोराला तसंच रस्त्यात मरायला टाकून यायचं होतं होय. लहान मुलगा रस्त्यात मेला काय जगला काय आपल्या बापाचं काय जातंय? आता ह्याला जगवण्यासाठी आपल्याला मरावं लागेल त्याचं काय? मी मरायला तयार आहे. तू वाचली नाही सांगत मला म्हणून. तू तुझं मग यांना खाऊ घाल त्याला बी खाऊ घाल. तूच पोच याला. मी आज पोचणार आहे. तुम्हाला नाही सांगितलं? तुमच्यावर अवलंबून राहिले असते ना तर आमच्या तिघांची बी बडी बाजारात मिळून विकली असती आणि त्याची बी दारू प्यायला असता तुम्ही. बोलायचं नाही. वैताग आलाय नुसता जगण्याचा. असं वाटतंय जीव द्यावा आणि मोकळं व्हावं. म्हणजे कसली कटकटच नाही ना पोरांची ना नवऱ्याची. देवा तुला दया नाही येत माझी? माझ्या पोरांचे का असे हाल करतोय? चांगलं डोसक्यावर छप्पर होत, थोडीफार कमाई बी होती, पण माझ्या नवऱ्याला काय बुद्धी दिलीस आणि त्याचं डोसकच घेतलं. स्वतःचा संसार स्वतःच्या हाताने विस्कटून टाकला आणि आता आम्ही फिरतोय भिकाऱ्यावानी. याच्या जेवणासाठी बी लोकांसमोर हात पसरत फिरावं लागतं. असं का केलं रे देवा तू? समजांना तू जन्माला घालतोस ना, मग असं भेद का करतोस माणसांमध्ये? माझ्या पोरासनी असं काय गुन्हा केला म्हणून अशी सजा देतोयस त्यांना? त्यांना खायला भेटत नाही, घालायला धड कपडं नाही, डोसक्यावर छप्पर नाही. तशा तशा झाली माझ्या पोरांची. असं का हाल करतोयस त्यांचा? एक आई पदर पसरून भीक मागते तुझ्याकडं, काय बी वाटत नाही बाई तुला? हा, तुला काय वाटणार म्हणा? माझं नशीबच फुटका. माझ्या नशिबात सुख येऊलच नाही रे. नाहीतर माझी चंद्रशी माझ्यापासून दूर गेली ना. तिला माझ्यापासून दूर का केलं? काय करत असल माणसांच्या दुनियेत कशी राहत असेल माझी? कशी राहत असेल सांगणार देवा? कुठं आहे माझी चंद्र? माझी चंद्री कुठं आहे? अरे दादा, इथे एक लहान मुलगी, तिच्यावर एक लहान मुलगा होता, त्यांना इकडे कुठे फिरताना पाहिलं तुम्ही? नाही नक्की नाही पाहिलं? नाही 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 पाहिलं. अहो दादा एक मिनिट, इथे एका लहान मुलीला आणि एका लहान मुलाला फिरताना पाहिलं तुम्ही? नाही हो. अहो तिने परकर पोलका घातला होता. नाही नाही छोटी मुलगी आणि नाही नाही दादा एक मिनिट, इथे आसपास कुठे एक लहान 14-15 वर्षाची मुलगी आणि तिच्याबरोबर एक 6-7 वर्षाचा मुलगा असं फिरताना पाहिलं? नाही नाही नाही. हे बघा, मुलींनी परकर आणि पोलका घातला होता आणि मुलांनी जीन्स एकची हाफ पॅन्ट घातली होती. नाही बघितलं. टी शर्ट नाही. नक्की आठव. हो
पाणी आण. ह्याला मिरकी आली की काय? तू चप्पल आण, मी पाणी मारते. बाची चप्पल आहे पण लय घाण आहे. तुला काय आलं? हा आपल्यासारखाच असेल, काय बी खाल्लं नसेल आणि पडला असेल. तुला खायचं होतं ना, आता यो पोरगा आपल्या सगळ्यांना खाऊ पिऊ घालणार. आधी जेवून घेऊ चला. आय, तू कुठून आणलं खायला? आता कसं आणलं, कुठून आणलं, काय बी विचारत बसू नका. आधी खाऊन घेऊ. मला नको. खाऊन घे थोडं, नाही तर परत पडशील. लेखाताईशिवाय मी खात नाही. म्हणजे तू आणि तुझी लेखाताई एक साथ खाता वय? होय. म्हणजे आता समज तू नाही खाल्लंस तर ती पण तिथं खायची नाही वय? होय. अरे मग तू जर नाही खाल्लंस तर ती बी नाही ना खाणार तिथं. पण तिला कसं कळणार की मी इथे खातोय? तुला ती आवडते ना? होय, खूप. मग तिला नक्की कळल की तू खाल्लं नाहीस ते. आणि तिला असं कळलं ना की तू नाही खायत, मग ती बी नाही खायची. तुम्ही खरं बोलताय? एकदम खरं बोलती. मी जेवणार, पण एका प्रॉमिसवर. जेवल्यानंतर आपण तिला शोधायला जायचं. मी येईन तुझ्या बरोबर. मी बी. पण मला आता खूप भूक लागली. भूक लागली या? बर चला जेवून घेऊया. इथनं आलायचं पण नाही आणि इथनं पळायचं पण नाही. बघ, इथनं पळायचं बघ. अगं तुला काय माहिती आहे की मी तुझ्यासाठी किती पळालोय ते? अगं महिंदर पळालोय बघ, लय पळालोय, लय पळालोय. पहिला हा बाजार संपवतो आणि मग तुझ्याकडे बघतो. चल चल
खाऊन घे. आय आज किती दिवसांनी असं म्हणतेस. इतक्या दिवसांनी तुझ्या तोंडून ऐकल्यानंतर लय बरं वाटलं. वय आई तू पण खा ना. नग तू खाऊन घे. तुम्हा समजाना खाताना बघून माझं पोट भरलं बघा. ए पोरा तू बी खाऊन घे. भूक लागली या ना. गरीबा घरचं इकच आहे. तुला नाही आवडायचं तरी बी खा थोडस. मी खातो पण माझ्या लेखात उपाशी असेल. बरं लेखाताईवरून आठवलं. तुझ्या घरी अजून कोण कोण आहे र? माझे आई बाबा होते. होते म्हणजे? आता ते नाहीत. माझ्या आत्याने त्यांना काहीतरी केलं. मग तू इकडं कसं पोचलास? माझी लेखाताई मला घेऊन तिकडून पळाली म्हणून मी वाचलो. लेखाताई? हो पण आता ती सुद्धा हरवली. बर बर उद्या सकाळच्याला आपण हुडकून काढू. हा तिला. तू जेवून घे आता. पण ती नाही सापडली तर? सापडल र. इतक्या छोट्याशा गावात नाही सापडली तर कसं चालेल? गाव आहे. मला माझी लेखाताई पाहिजे. अरे आता इतक्या रातच्याला कुठं शोधणार आपण तिला? आणि इतक्या काळोखात सापडणार व्हय ती? उद्या सकाळच्याला शोधू. हा नक्की? होय रे बाबा नक्की. आधी तू खाऊन घे आता. देवा आमची चंद्री आज कुठं हाय, कुठल्या अवस्थेत हाय तूच जाणतोस बघ. ती आम्हाला भेटल का नाही हे बी आम्हासनी ठाऊक नाही. पण या बिचाऱ्याला ह्याची भन भेटू दे. ह्याला ती भेटली तर मी समजीन माझ्या या 2 लेकरांना त्यांची चंद्रीताई भेटली. तेव्हा मला माफ कर. माझ्या हातनं लई मोठी चूक झाली. साहिल माझ्या हातनं हरवला. सगळीकडे शोधलं त्याला पण तो कुठं पण नाही गावला. तेव्हा माझ्या साहिलला भेटव. एकदाच माफ कर मला. माझ्या हातनं कुणाशी चूक नाही व्हायची. तेव्हा मला एवढी मोठी शिक्षा नका देऊ. साहिल लहान आहे. तू रडत असेल, मला शोधत असेल. माझ्या फिकर कसं राहील तो? ह्या दुनियेत त्याचं कुणी पण नाही. आता साहिलला माझ्यापासून लांब नका नेऊस. त्याला भेटव तेव्हा. नाहीतर जन्मभर मी स्वतःला माफ नाही करू शकणार. तेव्हा दया कर माझ्यावर. दया कर. साहिलला भेटू दे. त्यानंतर पुन्हा तुझ्याकडे काय बी नाही मागणार. मी काय पण नाही मागणार. तेव्हा मला माफ कर. देवा माफ कर. माफ कर. अरे दादा एक मिनिट. एक लहान मुलगी तिच्याबरोबर एक लहान मुलगा ह्याने इथे कुठे फिरताना पाहिलं?
नाही ती मुलगी आहे ना, त्या मुलीने बघा असं परकर पोलका घातलाय आणि त्या मुलाने ना जीन्सची हाफ पॅन्ट घातली आहे आणि टी शर्ट आहे त्याचं मरून कलरचा असा. बघा तुम्हाला आठवेल बघा, इथे ह्याच एरियामध्ये कुठेतरी त्यांनी फिरताना तुम्ही पाहिलं असेल. अरे काय झालं? नाही घाबरला कसा एवढा? हा? बोल ना. सोसत माझ्यानं पोटात लय कळम येत्या. मी तुझंच लेकरू आहे ना, तर मला मोठ्या मुलानं माफ कर. माफ कर तेव्हा.
दारू काय कुठं काय 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 नाही काय नाही हो दारू म्हटली पाहिजे नाही नाही नको बा ओके पैसे पाहिजे दारूसाठी नाही नाही नको नको पैसे नको मग नको तर ठीक आहे येतो ए कुठे चाललं हा? तुम्हाला काय पाहिजे मला मला पोरगा पाहिजे कोणता तू ज्या पोराची चेन सोन्याची चेन त्या सोनाराकडे विकलीस ना तो पोरगा मला कोणी पोरगा माहित नाही काय चेन काय कुठलं काय चेन काय बोलताय साहेब नाही माहिती चल पोलीस स्टेशन नाही पोलीस कशाला पोलीस नको नाही 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 येणार पोलीस स्टेशनला इकडे घेऊन येऊ पोलिसांना मला घर माहिती आहे ना तुझं आणतो पोलिसांना घरी नाही नाही साहेब मी 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 काय काय करतो मी काय करतो चेन विकलेले सगळे पैसे तुम्हाला देऊन टाक पैसे नकोत मला तो पोरगा पाहिजे पोरगा आणि मला जर पोरगा आणून दिलास ना बक्कळ पैसा देईन बक्कळ पैसा समजा नाही समजा नाही दिलं नाही दिला तर नाही दिला तर नाही ना जर दिलास तर नाही तर मला पोलीस स्टेशनला कंप्लेंट करावी लागेल पोराला पळवलं त्याची चेन विकली तू ठरव बाबा तुला तुरुंगाची हवा खायची आहे का बक्कळ पैसा पाहिजे दारूसाठी सांगतो 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 काय सत्यात पडली ही चेन ही चेन ही तर साहिलची आहे काका ही चेन तुम्हाला कोणी दिली चेन कुठे कुठे आहे चेन ती सांगा ना कोणी दिली ती माझ्या भावाची आहे कुठे आहे माझा भाऊ सांगा ना जा चल आणि मोठी महाराणी चेन कोणी दिली विचारते काका सांगा ना कोणी दिली तुम्हाला ती चेन कुठे आहे माझा भाऊ माझ्या हरवलेल्या भावाची आहे गणपत अरे घालविला काका मला ही चेन नको मला फक्त माझा भाव हवाय सांगा ना कुठे आहे माझा भाऊ हे गणपत काका मी तुमच्या पाया पडते सांगा ना माझा भाऊ कुठे मला ही चेन नको मला माझा तू भाऊ अशी हवाय. ऐकायची नाही चल इथून, चल बाहेर निघ, चल, निघ. या सर. या या काय घेणार साहेब हा काय काय घेणार काय नाही काय नाही गरीबाच्या घरचं काहीतरी घ्या साहेब पाणी तरी घ्या पोरगा कुठे आहे इथंच होतं साहेब मला वाटलंच तुझी नाटकं चालू होणार म्हणून नाही नाटक नाही साहेब भाऊ इथं झोपला होता हा झोपला होता मग काय झोपेत चालत गेला बाहेर नाही, तसं चाल मी बघू ना एक मिनिट हे झोपडं तुझंच आहे का दारूच्या नशेत मला भलत्याच्या झोपड्यात घेऊन आला नाही साहेब आईच्या माझंच आहे तुम्ही नाही का बघितलं मला या झोपडीवर मला पोरगा पाहिजे वाटेल त्या किमतीवर समजलं का आणि नाही ना जर मिळालं तर तुझी आणि तुझ्या कुटुंबाची काय अवस्था करीन ना काय
कुटुंब आहे ना? आहे ना कुटुंब. आता कुटुंबच बहुतेक त्या मुलाला कुठे बाहेर घेऊन गेलेलं आहे. मी बघून आलो. मजा. पोराला शोधून आण, भरपूर पैसे देईन तुला. आणि समजा नाही सापडला तर दारूसाठी पैसे पाहिजेत ना? मी तुमच्या समोर आणून हजर करतो. तुमच्या समोर आणून. पण मी इथे थांबलोय तू येईपर्यंत. पण मी पिकनिकला नाही आलोय. लवकर तुम्ही काय काळजी करू नका साहेब. तुमच्या समोर आणून हजर करतो याला. मग जा की लवकर. लगेच तुम्ही बघा. लवकर ये परत. हो साहेब तुम्ही बसा. मी आलो. हा माया बोल. साहिल सापडला? नाही अजून. तो माणूस मला त्याच्या झोपडीमध्ये घेऊन आलाय. इथेच होता म्हणाला साहिल, पण आत्ता इथे नाही आहे. बघूया आता साहिल स्वतःहून पळून गेलाय का यांनी त्याला कुठे लपवून ठेवलाय, कळेल लवकरच. ते दोघंही सापडतील असं वाटतं तुम्हाला? या माणसाला म्हणून तर मी माझ्या ताब्यात ठेवलाय. जोपर्यंत हा माणूस माझ्या ताब्यात आहे ना, तोपर्यंत साहिल नक्की मिळेल, खात्री ठेव. पण प्रशांत, काळजी करू नकोस तू. बाय. चल रे, उगाच रातभर रडत राहिला होता. रडण्यानं गावणार काय तुझी ताई? आपण विचारूया. ओ ताई, एका लहान पोरीला बघितलं होतं तुम्ही? अहो इथंच कुठं तरी, नाही का? बरं बरं. दादा, एका पोरीला बघितलं होतं का हो तुम्ही? असं काहीतरी घागरा चोळी घातली होती ना? घागरा चोळी घातली होती ती, नाही का? बरं बरं बरं. कुठं दिसली तर सांगा. हा ओ भाऊ, एका पोरीला बघितलं का हो तुम्ही? एवढी आली होती? नाही का? बरं बरं.